गुगली 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 पडली का उडले 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 स्टंप का गुगली 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 पडली का उडले 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 स्टंप का। मित्रांनो, सिनेमातील या गाण्याप्रमाणेच चित्रपटाचा विषय देखील प्रेक्षकांसाठी एक गुगलीसारखाच आहे, अतिशय वेगळा। पण या गुगलीवर स्टंप उडतायत की तो बॉल 6 साठी आउट ऑफ द पार्क जातोय, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। दिस इज श्रीकांत, युअर होस्ट ॲट CSR मूव्हीज। लेट्स गेट स्टार्टेड। मित्रांनो, 8 वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये भूषण प्रधान, संजय नार्वेकर आणि विजय पाटकर अभिनीत 1, 2, 3, 4 याच नावाने एक चित्रपट येऊन गेला होता, जो की एक इंटेन्स सस्पेन्स थ्रिलर मूवी होता। आणि या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 1, 2, 3, 4 हा मूवी एक कॉमेडी ड्रामा मूवी आहे। मित्रांनो, याच वीकमध्ये प्रेग्नन्सीमध्ये खूप रेअर समजल्या जाणाऱ्या हेटेरोपॅटर्नल सुपरफिकंडेशन या मेडिकल कंडिशनवर हिंदीमध्ये बॅड न्यूज नावाचा चित्रपट रिलीज झालाय। आणि चित्रपट म्हणावा तेवढा उत्तम जमलेला नसताना देखील तो बऱ्यापैकी बिझनेस करतोय। आणि प्रेग्नन्सीलाच धरून अजून एका रेअर अशा विषयावर आता हा मराठीमध्ये येणारा 1, 2, 3, 4। तर या चित्रपटाची कथा आहे समीर आणि सायली या कपलची आणि त्यांना एकाच वेळी होणाऱ्या 4 बाळांची। सायली आणि समीर एकाच कॉलेजमध्ये शिकायला असतात। शिकता शिकता ते प्रेमात पडतात आणि मग लगेच कॉलेज संपलं की त्यांचं लग्नही होतं। आणि एके दिवशी अचानक सायली होते प्रेग्नंट, जे की नसतं केलेलं त्यांनी प्लॅन। पण आता प्रेग्नंट हो असं वाटलंच नव्हतं मला। मग लोकांना नक्की असं वाटणार की प्रेग्नंट होतो म्हणून लग्न केलं। आणि जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट करायला ते डॉक्टरकडे जातात तेव्हा डॉक्टर त्यांच्या समोर फोडतात बॉम्ब। खरा बॉम्ब नाही तर आश्चर्याचा बॉम्ब। समीर आणि सायलीला होणार असतात एकाच वेळी जुळी तिरी नव्हे तर चवळी मुले। चवळी नाही तर एकाच वेळी होणार असतात 4 बाळ। तुम्हाला एक मूल होणार नाहीये, मल्टिपल बर्थ्स, मल्टिपल बर्थ्स, मल्टिपल बर्थ्स। काय बॉम्ब पडलाय? बॉम्ब डूम, हॅपीनेस, हॅपीनेस, खुशी का बॉम्ब। तर ते कशा प्रकारे हे सगळं हँडल करतात, ते या 4 बाळांना जन्म द्यायचा निर्णय घेतात की नाही, किंवा अजून काहीतरी भलतंच घडतं, हाच या चित्रपटाचा बेसिक प्लॉट आहे। चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत निपुण धर्माधिकारी आणि महाराष्ट्राची क्रश वैदेही परशुरामी। मित्रांनो, निपुणने या चित्रपटात अभिनयासोबतच वरुण नार्वेकर यांच्यासोबत लेखनातही हातभार लावलाय। चित्रपटाचं टीजर जेव्हा रिलीज केलं गेलं होतं तेव्हा त्या टीजरवर लोकांनी निपुणच्या कास्टिंग बद्दल खूप निगेटिव्ह कमेंट्स केल्या होत्या। पण चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांचे हे मत नक्कीच बदले। चित्रपटात निपुण आणि वैदेही यांची जोडी थोडीशी ऑफबीट वाटते खरी, पण ती मुद्दाम तशी जुळवून आणली असं वाटतं। आणि असं चित्रपट पाहिल्यावर तुम्हालाही नक्कीच समजेल, कारण चित्रपटातही त्यांच्या जोडीवर खूप सारे विनोदी प्रसंग दाखवले गेले आहेत। आणि त्यात निपुण बऱ्यापैकी लोकांनी कमेंट केल्याप्रमाणेच वरण भात असाच दिसतो आणि तशी चित्रपटाच्या कथेची गरजही आहे असं मला वाटतं। निपुणचा अभिनय कुठेच कृत्रिम असा वाटत नाही, प्रत्येक सीन त्याने खूप सहजरित्या केलाय असं वाटतं। सो निपुणने त्याच्या नावाप्रमाणेच तो लेखन आणि दिग्दर्शनासोबतच अभिनयातही निपुण आहे हे या चित्रपटातून दाखवून दिलं आहे। आणि ज्यांनी पण निपुणचं काम यापूर्वी बघितलं आहे त्यांना तर निपुणला ॲज अ हिरो म्हणून कास्ट केल्याबद्दल कधीच शंका नसेल असं मला वाटतं। आणि वैदेही बाबत तर काय बोलावं, महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी वैदेही अभिनयातही कुठेच कमी नाहीये। क्यूटनेस सोबतच तिचा अभिनयही तेवढाच सुंदर आहे। वैदेही आणि निपुणची केमिस्ट्री खरंच फार उत्तम जुळून आली आहे या चित्रपटात। आणि चित्रपट बघून तुम्हालाही असंच नक्की वाटेल। एकाच वेळी 4 बाळं होणार आहेत हे समजल्यावर निर्माण झालेली हसावं की रडावं अशी द्विधा मनस्थिती, 4 बाळं होऊ द्यायची हा इमोशनली घेतलेला निर्णयाबद्दल जेव्हा पुढे जाऊन प्रॅक्टिकली विचार ते दोघे करतात तेव्हा समोर दिसणाऱ्या अडचणी आणि फायनान्शियली येऊ शकणारे प्रॉब्लेम्स आणि त्याला फेस करताना येणारा स्ट्रेस या सगळ्या गोष्टी खूप उत्तमरित्या दोघांनीही पडद्यावर दाखवल्या आहेत। वैदेही आणि निपुण शिवाय अजून एक फेमस पर्सनॅलिटी सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे। आणि मी अमेय वाघ बद्दल बोलत नाहीये तर करण सोनवणे बद्दल बोलतोय, कारण ट्रेलरमध्ये अमेय जेवढा वेळ दिसलाय तेवढाच वेळ आणि तेवढाच एक सीन मध्ये तो या चित्रपटामध्ये आपल्याला दिसेल, हार्डली 30 सेकंदापुरता। तर अमेय सुद्धा चित्रपटात आहे हा विचार करून तुम्ही फक्त चित्रपट बघायला जाणार असाल तर ही आयडिया तुम्ही इथेच ड्रॉप करा। आणि जसं अमेयचं आहे तसंच करण सोनवणेचं देखील। करण सोनवणेचे मोजून 4 ते 5च सीन्स या चित्रपटात आहेत, पण जेवढाही वेळ तो चित्रपटामध्ये दिसतो तो प्रत्येक सीन त्याने फार उत्तम केलाय आणि आपल्याला हसवून नक्कीच जातो। या तिघांशिवाय
पाहुण्या भूमिकेत म्हणजेच गेस्ट अपीअरन्स मध्ये आहेत ऋषिकेश जोशी, ज्यांनी समीर म्हणजेच निपुणच्या वडिलांची व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारली आहे आणि त्यांच्या टिपिकल कॉमेडी अंदाजातच ते या भूमिकेत दिसतात आणि तेही त्यांच्या छोट्याशा भूमिकेत आपलं मनोरंजन करून जातात. तर मित्रांनो, 1, 2, 3, 4 हा चित्रपट वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यांनी यापूर्वी अमेय वाघ आणि मिथिला पालकर अभिनीत मुरांबा हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि तो चित्रपट प्रेक्षकांनी बऱ्यापैकी स्वीकारला होता. चित्रपटापेक्षाही त्यातील एक गाणं खूपच प्रसिद्ध झालं होतं, ते म्हणजे ए अग ऐक ना. तर मुरांबानंतर वरुण नार्वेकरांचा हा दुसरा चित्रपट एका वेगळ्या विषयाला हात घालतो. एकाच वेळी जुळी मुलं होणं ही घटनाच तशी खूप रेअर असते आणि जुळी मुलं होणं ही आनंदासोबतच एक सरप्राइझिंग गोष्ट असते त्या कपलसाठी आणि पूर्ण फॅमिलीसाठी. पण जेव्हा जुळ्याऐवजी एकाच वेळी चक्क 4 मुलं जन्म घेणार आहेत हे एखाद्या कपलला समजेल, तेव्हा मात्र हसावं की रडावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते. आणि हेच या चित्रपटातून निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा सब्जेक्ट त्यांनी कॉमेडीच्या नावाखाली इनसेन्सिटिव्ह होऊ दिला नाही, हे खरं तर त्यांचं यशच म्हणावे लागेल. चित्रपटाचा फर्स्ट हाफ खूप हलका फुलका आणि विनोदी असा आहे, पण सेकंड हाफ कॉमेडीकडून थोडासा सिरियस टर्न घेतो, जो कथेनुसार मला तरी योग्यच वाटला. मे बी सिरियसनेसमुळे काही लोकांना सेकंड हाफ थोडासा रटाळवाणा वाटू शकतो, पण चित्रपटाच्या कथेला धरूनच तो आहे, त्यामुळे तो कुठेही भरकटलेला वाटत नाही. सो एकंदरीत मला तरी हा चित्रपट खूप आवडलाय आणि ज्यांना पण एक हलकी फुलकी कॉमेडी आणि वरण भात रोमांस बघावा वाटत असेल त्यांनी हा चित्रपट नक्कीच बघावा. नवविवाहित दाम्पत्य किंवा सून टू गेट मॅरिड असे जे कपल्स आहेत त्यांना तर हा सिनेमा नक्कीच आवडेल, कारण चित्रपटात असे बरेच सीन्स आहेत ते त्यांना रिलेटेबल वाटू शकतात. सो माझ्याकडून या चित्रपटाला 5 पैकी 3 स्टार्स. चित्रपट नक्कीच तुमचं मनोरंजन करेल. पूर्ण फॅमिली सोबत तुम्ही हा मूवी एन्जॉय करू शकता. सो नक्की बघा 1, 2, 3, 4. किती पोरं घातलीस तू सायलीच्या पोटात? 1, 2, 3, 4. म्हणजे एकाच वेळेला 4 एकदम. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाटा, बाय बाय.